जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच मुलांचे असे डाऊट आहेत. तर सर आम्ही डिजीज केअर ही कंपनी जॉईनिंग केली, पण आम्ही ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन केलं, ज्याच्याकडे जॉईन केलं, ज्याला आम्ही पेमेंट केलं रजिस्ट्रेशन स्टार्ट करण्यासाठी, त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन करून दिलं, पण आम्हाला पुढे माहिती सांगणं किंवा कसे पैसे कमवायचे किंवा आम्हाला सपोर्ट पण करीना. तर मित्रांनो, ते सपोर्ट का करत नाही, कशामुळे करत नाही, हा व्हिडिओ त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ त्यासाठीच बनवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डिजीज केअर या कंपनीमध्ये पैसे कसे कमवायचे, इन्कम कशी करायची, तर हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल इन्कम कशा पद्धतीने करतात किंवा पैसे कसे कमवतात, बरोबर. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतो मित्रांनो, तुम्ही ज्या मुलाकडे रजिस्ट्रेशन केलं त्यांनी ते तुमचे कॉल वगैरे का उचलत नसेल, बरोबर, तुम्हाला सपोर्ट का करत नसेल. मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल, बाबा ते सपोर्ट करत नाही तर मग आपल्याला पैसे वगैरे कमवता येत नाही, आपलं इन्कम वगैरे होत नाही, बरोबर. तर असं नाही मित्रांनो, तुमची पण इन्कम वगैरे होती, फक्त तुमच्या हातात आहे, काम करायचं नाही करायचं, बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न तुमचा क्लिअर करतो. तर तुमचा ते मुलगा कॉल वगैरे का उचलत नसेल, तुम्ही जे की तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग सिरीज पाठवून दिली असेल बाबा. ट्रेनिंग सिरीज म्हणजे काय, तर 15-20 मिनिटाचे काही 16-17 व्हिडिओच्या लिंक असतील, त्याला ट्रेनिंग सिरीज म्हणते. ते तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग सिरीज सेंड करून दिली असेल संपूर्ण व्हॉट्सअपला, बरोबर. तर तुम्हाला त्या ट्रेनिंग सिरीज सेंड करून दिल्यानंतर तुमचं काम संपून जाते, बरोबर. तर तुम्ही जेवढे की जे सपोर्ट करतं ते करतंय, कोणी करत नाही. मी तर सर्वांना सपोर्ट वगैरे करतो. जॉईनिंग केली त्यांच्या पण कॉल वगैरे रिसीव करतो, ज्यांनी जॉईनिंग नाही केली त्यांना पण समजून वगैरे सांगतो, बरोबर. तर मित्रांनो, फक्त त्याच्यामध्ये 2च तरीका इन्कम वगैरे करता येते आपल्याला, ते सांगतो पुढे मी तुम्हाला कशी इन्कम करता येते, काय करता येते. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही जर ट्रेनिंग सिरीज संपूर्ण बघून घेतली असेल ना, तर तुम्हाला बरंच काही समजलं असेल, बरं तुमचा माइंडसेट वगैरे क्लिअर झाला असेल. आणि जर ज्यांनी पण जी ट्रेनिंग सिरीज दिली नव्हती डिजीज केअरची, त्यांनी डिजीज केअरला एकदा मॅसेज, ज्याच्याकडून तुम्ही जॉईनिंग केली त्याला नुसतं म्हणा आम्हाला डिजीज केअर या कंपनीचा काय सपोर्ट टीम नंबर सेंड कर, ओके. तर ते तुम्हाला नंबर सेंड करून देईन. त्या नंबरला डायरेक्ट तुम्ही मेसेज करायचं, सर आम्हाला डिजीज केअर ही कंपनीची ट्रेनिंग सिरीज प्रोव्हाइड करा. ते तुम्हाला ट्रेनिंग सिरीज प्रोव्हाइड करतात, बरोबर. जर तुमच्या बाउन्सरनी ज्याच्याकडून तुम्ही स्टार्ट केली त्यांनी जर तुम्हाला दिली नसली, तर तुम्हाला ती कंपनी नंबरला मेसेज केला, तुम्हाला ती ट्रेनिंग सिरीज भेटून जाते, बरोबर. आता दुसरी गोष्ट राहिली मित्रांनो, तुम्हाला शिकवायचं ना शिकवायचं. आता ती ट्रेनिंग सिरीज दिली, त्या ट्रेनिंग सिरीजमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जाते, म्हणजे कसे पैसे कमवायचे, काय कमवायचे, त्या ट्रेनिंग सिरीजमध्ये शिकवलं जातं आहे. बाबा आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुढं कसे पैसे कमवायचे, फक्त ते आपल्या माइंडसेटवर काम करावं लागतं, बरोबर. जेवढं आपण माइंडसेटवर काम करतो ना, तेवढं आपल्याला लवकर समजणार, तेवढं आपण जेवढं शिकण्यामध्ये लक्ष देतो ना, जेवढं शिकण्यामध्ये डोकं लावतो ना, तेवढं आपल्याला लवकरात लवकर आपण शिकतो ना, बरोबर. नाही तर काय मुलींचं असं राहतं मित्रांनो, आज आपण जॉईनिंग केली त्यांना वाटतं की उद्या मला पेमेंट यावा किंवा उद्याच माझी इन्कम वगैरे, असं काहीच होत नाही मित्रांनो. अशी इन्कम वगैरे कधी येत नाही. कुठं पण टाईम लागतो, कुठं पण थोडंफार शिकावं लागते, बरोबर. शिकल्याशिवाय, नॉलेज घेतल्याशिवाय काहीच गोष्टीचं पेमेंट वगैरे येत नाही. कुठं पण कामच करावं लागते, प्रत्येक गोष्टीमध्ये काम वगैरे करावं लागते, बरोबर. आता हे झालं तुमचा दुसरा प्रश्न मित्रांनो. तुम्हाला दोन्ही प्रश्नामध्ये क्लिअर झाला असं नाही, यार आपल्याला पण ट्रेनिंग सिरीज दिलेली आपण बघितलं नाही, आपण ट्रेनिंग सिरीज बघून घ्यावा. हा, आणि पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्ही ट्रेनिंग सिरीज जेवढं शिकण्यामध्ये लक्ष लावताना, तेवढं तुम्हाला सोपं इन्कम वगैरे, पैसे वगैरे कमवण्यामध्ये लवकर म्हणजे माइंडसेट लवकर क्लिअर होणार, आणि तुमचं लवकर माइंडसेट वगैरे, पैसे वगैरे कशा पद्धतीने कमवायचं, काम कशा पद्धतीने करायचे तुम्हाला लवकर समजून जाणार, ओके. तर हे झालं मित्रांनो तुमचा तिसरा प्रश्न. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये भरपूर हँडलिंग वगैरे राहते. असं नाही की तुमचे पैसे नुसते डुबले, आता असं झालं आमची इन्कम होणार नाही, हे नाही. फक्त मित्रांनो, तुम्ही जेवढं काम वगैरे करताना तेवढं तुम्हाला पैसे वगैरे भेटतात, बरोबर. जर तुम्ही काम नाही करणार तर तुम्हाला त्याच्यावर पैसे वगैरे भेटणार नाहीत ना. कुठं पण धरा मित्रांनो, कुठं पण धरा. एक शेतातली तुम्हाला एक नॉर्मली गोष्ट सांगतो, एक शेतातली. जर मित्रांनो आपण जर कुठं रोजाने गेलो आणि जर बांधालाच जर सावली खाली बसलो निवांत, तर ज्या माणसाने आपल्याला रोजाने नेलं ते माणूस आपल्याला रोज देईन का, सॅलरी देईन का, नाही देणार. तर त्याच्या पण असंच राहते मित्रांनो, थोडंफार काम करावं लागतं. काम केल्याशिवाय इन्कम वगैरे होत नाही, काम केल्याशिवाय पैसे वगैरे कमवत येत नाहीत, बरोबर. तर जिथं पण जाताना मित्रांनो, तिथं पण अगोदर थोडं शिकण्यात नॉलेज जा. ह्या बिझनेसमध्ये पण आला, डिजीज केअर कंपनीमध्ये पण आला, तिथं पण तुम्ही थोडं शिकण्यात लक्ष लावा. तुम्ही पण तिथं शिकताना तर भरपूर पैसे वगैरे कमवताना, बरोबर. असं नाही की मित्रांनो तुमचे पैसे वाया गेले, असं कधीच होत नाही मित्रांनो. आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पैसे वाया जात नाही, तर फक्त आपण कमी कुठं पडतो, मेहनत घेत नाही, तर काम करत नाहीत, बरोबर. म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी स्टार्ट केलं का, आपण माइंडसेट आपण बाबा की आज मी एवढे कमवून, हे एवढे कमवतात, आपण ते 2000 कमवतात, आपण फक्त 1000 रुपये कमवू दे, आपण ह्याच्या स्टार्ट करतो. पण आपण 1000 रुपये पण ती मेहनत घेत नाहीत ना, डायरेक्ट म्हणतो बाबा आपल्याला जमन आहे, सोडून द्या. पण असं म्हणल्यानंतर आपल्या पुढल्या माणसाचं काय घाटा होतं की मित्रांनो, नाही, स्वतःचाच घाटा होतो ना आपल्याला. तर याचे तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असते मित्रांनो. पहिली गोष्ट, तुम्ही पैशाच्या मागं लागत नाही, पहिली गोष्ट शिकायच्या मागं लागायचं, बरोबर.
तर तुम्ही डिजिटकेअर कंपनीमध्ये जर जॉईनिंग असताना किंवा नसताना किंवा जॉईनिंग करायचं तुम्हाला बरोबर, तर तुम्ही 100% ज्या पण मुलाचे स्टेटस वगैरे बघता, ज्या पण मुलाच्या स्टेटसला जॉईनिंग आहेत तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे, त्या स्टेटस बघता तर तुम्ही बिनटोक त्याच्या व्हॉट्सअपला वगैरे हा मेसेज करून त्याला डायरेक्टली त्याच्याकडे जॉईनिंग करून घ्या. तुम्हाला जर जॉईनिंग करायची असली तर तुम्ही याच्याबद्दल भरपूर पैसे वगैरे कमवू शकतात. फक्त याच्यामध्ये 2 निगेटिव्हचे माणसं राहतात ज्याच्याकडे तुम्ही जॉईन करता. त्या माणसं एक तर कोणी सपोर्ट करतं, एक सपोर्ट करत नाही. किंवा जर सपोर्ट करत नसलं, तुम्हाला ती ट्रेनिंग सिरीज पाठवून दिली असली तर तुम्ही ती ट्रेनिंग सिरीज संपूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही. ओके. आणि ज्यांना पण समजत नसलं वगैरे तर त्यांच्याकडून डायरेक्टली सपोर्ट टीम, कंपनीचा सपोर्ट टीमचा नंबर घ्यायचा, त्याच्यावर मेसेज करा, तुम्हाला ते सगळं समजून वगैरे सांगा. बाकी भेटू. ऑल द बेस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.